महाराष्ट्रासह देशाला जी उत्सुकता लागून राहिली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनक्या या सातारा जिल्ह्यामध्ये आज दाखल झालेल्या आहेत। सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये या वाघनक्या आता सध्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। मोठ्या पोलीस बंदोबस्तात या वाघनक्या ज्या आहेत त्या मुंबईहून साताऱ्यामध्ये आणण्यात आल्या आणि आता या ठिकाणी वाघनक्या ज्या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत त्या ठिकाणी आता ह्या वाघनक्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आता घेऊन गेलेले आहेत। प्रशासनातील सर्व अधिकारी जे आहेत ते आता सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। एकूणच सांगायचं झालं तर विशेष अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी वाघनक्या ठेवण्यासाठी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे काही लंडनहून जे काही नियमावली पाठवून देण्यात आली होती त्यानुसार या ठिकाणी वाघनक्या ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील CCTV कॅमेरा असतील, जे अलार्म असतील या ठिकाणचे ते सर्व ठिकाणी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। याबरोबरच सातारा जिल्हा प्रशासनाने देखील या वाघनक्यांच्या स्वागतासाठी मोठी जंगी अशी तयारी केलेली एकूणच पाहायला मिळत आहेत। या वाघनक्यांच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी खास विशेष असं निमंत्रण दिलेलं आहे आणि 19 जुलै रोजी या वाघनक्यांचं मोठं जंगी असं स्वागत जे आहे ते सातारा जिल्ह्यात होणार आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।